चला आघाडीचे दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल व्हा. मॅच असेल शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि एकीकडे असेल श्रीदत्त भातान संघ. मागच्या मॅचमध्ये एकतर्फा विजय प्राप्त करणारा हा भातान संघ सद्गुरू सिमेंट पारगावच्या विरोधात विजय प्रस्थापित केला, परंतु यावेळेला मात्र तगडा संघ समोर आहे. ज्या संघानं मागच्या मॅचमध्ये अजनबी ओळे संघाला अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत खेळवत ठेवलेलं. अगदी मोठा टार्गेट होता त्यावेळेस सुद्धा, 68 धावांचा टार्गेट होता आणि तो 68 धावांचा टार्गेट चेस सुद्धा केला. अगदी एकमेकांच्या परिचित असतील. बऱ्याचशा वर्ष कोळीवाडा ट्रॉम्बे कोलीवाडा संघाबरोबर बऱ्याचशा मॅचेस सुद्धा झाल्या असतील भातान संघाच्या, त्यामुळे हे दोन्ही संघ एकमेकांसाठी अपरिचित नाही आहेत. 2056 CM भुईर यांनी स्पॉन्सर्ड केलेले हे संपूर्ण ड्रेस कोड आपण पाहू शकाल. भातान संघाने परिधान केलेलं आणि ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. निलेश भोईर आणि जयेश भोईर राईट हँड बॅट्समन अँड लेफ्ट हँड बॅट्समन असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची असेल मॅच आणि या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळ होतं हे पाहणं फार गरजेचं असेल. वेळ घालू नका, फक्त एवढंच सांगेन, कारण 4 षटकं आपल्याला 20 मिनिटामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायची आहेत. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये दाखल होते. बॉलर आपल्याला पाहायला मिळेल ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून शुभम पाटील. शुभम पाटील हा गोलंदाज. त्याच खेळाडूंना मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली शुभमची. तो मात्र बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. समोर असेल निलेश पाटील, हाही दर्जेदार बॅट्समन. भोईर यावेळेला आपण पाहिला हलक्या हाताने डिफेन्स केलं मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे मात्र 2 खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावत आहेत. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. निलेश भोईर शरीरयष्टीवर जाऊ नका, कारण मागच्या मॅचमध्ये ज्या अंदाजाने खेळाय तो अफलातून, परंतु या मॅचमध्ये मात्र तगडा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे, त्याही अनुषंगाने विचार करून खेळावं लागेल. शुभम तयार असेल. एज लागली आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पहिला विकेट डाऊन होताना इथून मात्र माघारी परतताना निलेश भोईर 2 या वैयक्तिक धावसंख्येवर श्रीदत्त भातान संघाला हा पहिला विकेट. मैदानामध्ये सागर भोईर दाखल होताना पाहायला मिळेल. काहीतरी प्लॅनिंग चेंज केलंय, कारण लवकर विकेट गेल्या कारणानं कर्णधारला कधी कधी प्लॅनिंग चेंज करावी लागते. निलेश भोईरकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठेतरी पूर्ण झाल्या नाहीत भातान संघाच्या. अशामुळे जी बॅटिंग ऑर्डर होती, जी बॅटिंग लाईन होती, त्याच्यामध्ये काही चेंजेस, म्हणजे अर्थातच यावेळेला मागाच्या वेळेला तिसऱ्या क्रमांकावर प्रवीण भोईर एंटर झालेला, यावेळेला मात्र सागर भोईर याला पाठवण्यात आलेल्या मिडल ऑर्डरला. आणि गरज आहे अशा रीतीने प्लॅनिंग चेंज करायची, कारण सध्याच्या घडीला आपण पाहतोय पहिलं पॉवर प्ले आणि ज्या संघामध्ये आपण पहिले फलंदाज पहिले गोलंदाज हे विशिष्ट दर्जाचे किंवा ताकदीचे असतात. त्यामुळे मग कदाचित या षटकांमध्ये थोडंसं सेफ खेळावं लागतं. यावेळेला मात्र या स्टंपवर जाऊन बॉल आदळतोय आणि हा दुसरा विकेट इथून माघारी परताना पाहायला मिळेल सागर भोईर. शुभम पाटीलच्या गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, कारण एका तगड्या संघाबरोबर गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या षटकावर
एका चांगल्या बॅट्समनना बांधून ठेवणं म्हणजे गोलंदाजासाठी तारेवरची कसरत असते आणि ती तारेवरची कसरत करत असताना यशस्वी होतोय गोलंदाज अर्थातच शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याचा शुभम पाटील. फार महत्त्वाचं षटक असतं आणि ते हाताळण्यासाठी शुभमनं आत्तापर्यंत त्या षटकाला न्याय दिलाय. शेपलवून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल जाणार आणि थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे कारण उतार आहे. आपण पाहिलं चौकाराला. प्रणय आपण जर पाहिलं ना तर इकडे आपण उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी आपण ऑफसाईड पाहिली तर पूर्णतः उतार आहे. सगळं मैदान एका साईडला झुकल्यासारखं आहे. त्यामुळे ज्यावेळेस बॅटमधून बॉल निघतो ना त्यावेळेस तो एवढा गतिमान पद्धतीने असतो की मग फिल्डरच्या हाताबाहेर होऊन जातं आणि धावा बनतात. तसाच काहीसा चौकार आपण इथे पाहिला. यावेळेला या क्षणालाही पाहिला हवेमध्ये बॉल आहे. यावेळेला चूक होणार नाही आहे. अजून एक विकेट डाऊन. 4 धावांनंतर मात्र मग सतीश टावरे हा फलंदाज माघारी परततोय. आपण पाहिलं निलेश भोईर आणि जयेश भोईर. निलेश स्ट्राईकला खेळला, नॉन स्ट्राईक एंडला जयेश भोईर उभा होता. 5 चेंडू अक्षरशः उघड्या डोळ्यानं जयेश भोईरनं बघितले. त्यामध्ये 3 विकेट जातानाही बघितले. नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून हे सगळं पाहत राहावं यापेक्षा त्याच्या हातामध्ये काही नव्हतं. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो आहे प्रवीण भोईर. जयेश भोईर आणि प्रवीण भोईर हे 2 फलंदाज आता श्रीदत्त भातान संघासाठी कशा पद्धतीने खेळ करतील याकडे सगळ्या खेळाडूंचं, याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून असेल. संध्याकाळचं सत्र आहे. पूर्णतः सावट मैदानावर पसरलं आहे. मावळता सूर्य या स्पर्धेचा रिझल्ट काय दाखवणार, शेवटचा एक संघ टॉप 3 मध्ये कोणता क्वालिफाय होणार या प्रतीक्षेमध्ये हा मैदान, कुंडेवालचा औटी मैदान आता मात्र थांबला. ओव्हर द विकेटनं यावेळेला मोठा फटका खेळण्याचा तयारीत होता प्रवीण आणि अशा वेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज शुभम अक्षरशः हात ठेवतो डोक्यावर कारण अगदी जवळून गेला विकेटच्या आणि काही इंचावरनं विकेट मात्र वाचली प्रवीण भोईरची. अशामध्ये षटकाची होते समाप्ती. या षटकामध्ये आल्या 6 धावा. विकेट जाताना पाहायला मिळतील आपल्याला 3 आणि आता मात्र नवीन गोलंदाजाच्या प्रतीक्षेत असेल श्रीदत्त भातान संघ. कालच्या दिवसामध्ये प्रणय आपण पाहिलं मीत 11 मोह संघ हा क्वालिफाय करतोय टॉप 3 मध्ये. सूर्या म्हस्कर हा खेळाडू त्या संघामध्ये आहे आणि यावर्षी जर आपण प्रणय पाहिलं ना तर भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू खूप टचमध्ये आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्याला खेळताना पाहिलं. अजून बऱ्याचशा चला मॅचमध्ये वेळ घालू नका कारण इकडून आयोजकांचे वारंवार आम्हाला आवाज येत आहेत. त्यामुळे आता मला ऑनलाईन त्याच गोष्टी सांगायला लावू नका प्लीज. ओव्हर द विकेटनं नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. सुधीर कोळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुधीर कोळी. षटकाची समाप्ती होते. आज पहिला चेंडू जर पाहिला 11:58 पडला आणि त्यामुळे शेवट मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं पहिला बॉलर फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू दर्जेदार क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. डॉट बॉल आला. समोर आहे डाव्या हाताचा बॅट्समन जयेश भोईर. बॉलिंग ट्रॅकवर आपण सुधीर कोळी याला पाहाल. 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये आपण 6 धावा पाहिल्यात. या षटकाचा पहिला बॉल 0 या धावसंख्येवर संपतोय. काय झालं कुणाकडनं तिसऱ्या अंपायरची मागणी कुणाकडनं केली जाते. यस अंपायर कडून तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे.
अंपायर आपण जरा वेगवान पद्धतीने मॅच घ्या. तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे, पाहूया आपण. बेल्स पडलेली पाहायला मिळाली विकेट किपरच्या जवळ, त्यामुळे ही तिसऱ्या पंचांची मागणी इथे पाहायला मिळते. अंपायर्स कॉल आहे, तिसरे पंच आम्हाला सांगतील काय नक्की निर्णय आहे. चला, विकेट किपर्सच तिथे मात्र टच झालेला आहे त्या बेल्सला, त्यामुळे कदाचित ते, परंतु मॅच आता लगेच सुरुवात करा. अंपायर आपण जास्ती विलंब करू नका प्लीज. पहिला बॉल 0 या धावसंख्येवर संपतोय. अर्थातच सुधीर कोळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र सुधीर कोळी तयार असेल. समोर आहे डाव्या हाताचा बॅट्समन जयेश भोईर, श्री दत्त भातन संघाचा खेळाडू. ओव्हर द विकेटनं बॉलर तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस टायमिंग शॉट खेळला गेला. कॅच होती कदाचित असं वाटलेलं, बॅटच्या एजला स्पर्श केलेला बॉलनं, परंतु जीवनदान मिळालं. 0 या धावसंख्येवर दुसराही बॉल इथे संपताना पाहायला मिळेल. चांगली दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोळीवाडा या संघाची. जयेश भोईर समोर. आणखीन एक दर्जेदार गोलंदाजीचा मुजाहरा पेश केला. यावेळेला मात्र आणखीन एक डॉट बॉल, सलग तिसरा बॉल सुधीर कोळी याच्या गोलंदाजीवर डॉट निघतोय आणि खेळतोय कोणतर जयेश भोईर, एक मातब्बर खेळाडू ज्याने पहिल्या मॅचमध्ये 30 धावा आक्रमण करून ठोकलेल्या तोच जयेश भोईर असेल स्ट्राईकला. सुधीर कोळी गोलंदाजी करतोय. धावांच्या गतीला वाढवावं लागेल, कारण तसं बघायला गेलं तर 6 या धावेवर स्कोअरबोर्ड केव्हापासून स्टॉप झालाय. सुधीर तयार. आडव्या बॅटनं खेळला, यावेळेला मात्र क्षेत्र मिड विकेटचा निवडलाय. थांबणार नाहीये बॉल, जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर, एक दर्जेदार षटकारासाठी. चला बॉल द्या. 6 धावांना मात्र टीमची टोटल 6 गतिमान पद्धतीने पुढे सरकते. 12 धावा आहे धावपळकावर. दुसरं षटक सुधीर कोळी हा करतोय गोलंदाजी आणि या बॉलवर मात्र षटकार आल्यानंतर धावसंख्येला खूप वेळ जो विश्रांती मिळाली, ती धावसंख्या मात्र गतिमान पद्धतीने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 12 धावा धावपळकावर. सरळ बॅटनं खेळला यावेळेला आणि ऑन साइडला या बॉलला फेकून दिला. आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला जयेश भोईर याच्या बॅटमधून. किती प्रतीक्षा करणार जयेश भोईर तरी, कारण लगातारचे 3 बॉल डॉट केल्यानंतर मात्र त्यालाही जाणवलं की आता कुठेतरी बॅकफुटवर चाललोय आपण. अशा वेळेला येणाऱ्या 2 बॉलवर केलेलं आक्रमण खूप फायदेशीर ठरतोय श्री दत्त भातन संघासाठी. 18 धावा आहे धावपळकावर. यावेळेला मात्र एज लागली बॅटला बॉलची आणि सिंगल रन कंप्लीट केलेली आहे. दुसरी घेण्याचा कोणताही निर्णय नाही या दोन्ही फलंदाजांमधून. अशा रीतीने दुसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र इथे समाप्तीला जातोय. या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्या 13. टीमची टोटल धावसंख्या आहे 19, 3 विकेटच्या मोबदल्यात. चला लगेच नेक्स्ट बॉलर आपण पाठवायचा आहे. खरंच वेळ घेऊ नका, कारण आता आपल्याकडे अजिबात वेळ नाही. अजून एक मॅच अख्खी खेळवायची आहे. 5:14 झालेली आहेत. काही वेळातच पूर्ण सूर्यास्ताला जाईल, अंधार होणार आहे मैदानामध्ये. दोन्ही जर फलंदाज पाहिले तर प्रवीण भोईर आहे, जयेश भोईर आहे आणि आता तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी जर आपण पाहिलं तर अमित कोळी हा गोलंदाजी मार्कवर असेल. अमित मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा खेळाडू आहे, ज्यांनी 2 चेंडूंमध्ये 10 धावा. अप्रतिम फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून झालेली आणि मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच झालेला. परंतु आता सध्याच्या घडीला तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा आहेत.
ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र अमित तयार असेल. स्लो टाईपचा हा बॉल उडवलाय, उंच उडवलाय. फॉलो थ्रो मध्ये अमित झेलखानी येणार आणि हा एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळेल. टीम श्री दत्त भातान संघाचा. जयेश भोईर मात्र माघारी परततोय. थँक्यू. संदेश भोईर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी हलाखीची परिस्थिती आहे कारण जयेश भोईर एक मात्र दुवा म्हणजे असं वाटत होतं जयेश भोईर जोपर्यंत मैदानामध्ये आहे धावसंख्येला मोठं वळण देण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू, परंतु अजूनही प्रवीण भोईर मैदानामध्ये आहे त्यामुळे धावांची गती वाढण्याची दाट शक्यता इथे मात्र वर्तवली जाते. टीमची टोटल धावसंख्या जर आपण विचार केलात तर 19 धावा आहेत. तिसरं षटक कार्यरत आहे अमित कोळी याच्या पहिल्याच बॉलवर जयेश भोईरचा मिळालेला विकेट खूप फायदेमंद ठरतोय. यावेळेला संदेश भोईर स्ट्राईकला खेळणार. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील अमित कोळी. यशस्वी गोलंदाज आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय या खेळाडूनं कारण मागच्या मॅचमध्ये ती अविस्मरणीय बॅटिंग आणि या मॅचमध्ये लगातारच्या 2 बॉलवर 1 विकेट आणि 0 धावा. अगदी आठवणीत राहावा असा खेळ या मैदानावर शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून करताना अमित पुन्हा एकदा तयार असेल. लो फुल टॉस गेन अलॉंग द कार्पेट. खेळाडू आहे तिथे उभा. सिंगल धाव आणि सिंगलच मिळणार. सिंगल धावेनं मात्र 21 धावांपर्यंत प्रवास 20 धावांपर्यंत प्रवास करतो बॅटिंग करत असलेला संघ श्री दत्त भातान संघ. 4 ओव्हरची मॅच. तिसरं षटक 3 चेंडू अद्याप फेकून झालेत. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. टप्पा खाल्यानंतर इन्स्विंग झाला प्रणय आपण पाहिलं. प्रवीण भोईरला निशब्द करून ठेवलं या गोलंदाजाने कारण बाहेरच्या दिशेला बॉल लँड होतो आणि मिडल स्टंपवर येताना आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे उत्तर नव्हतं बॅट्समनकडे. आणखीन एक डॉट बॉल. यावेळेला मात्र कट केलं. शॉर्ट फाईन लेग थर्ड मॅनच्या जवळ बॉल फील्ड केला जातोय. सिंगलच मिळणार. चांगली गोलंदाजी. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला 21 धावा आहेत. 21 रन ऑन अ बोर्ड. पूर्णतः कर्फ्यू आणलाय धावांचा. गोलंदाजी माकवर मात्र ट्रॉम्बे संघानं उडवण्याचा प्रयत्न होता. हाही निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अशा रीतीने एक यशस्वी गोलंदाजाची झाली समाप्ती. या षटकामध्ये आल्या मात्र 2 धावा. काय कमालीची गोलंदाजी. 1 विकेट 2 धावा. अमित कोळी याची सफल गोलंदाजी मात्र येते ते संपुष्टात. शेवटचं षटक कार्यरत आहे. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला तर धावा आहेत त्या मात्र 21 धावा. खूप शॉर्ट रन आहेत. खूप छोट्या धावसंख्या आहेत त्यामुळे मात्र शेवटच्या षटकामध्ये आता रिस्क घ्यावी लागेल बॅट्समनला. कोणत्याही परिस्थितीमध्ये धावा कशाही येवोत परंतु येणं गरजेचं आहे कारण महत्त्वाची मॅच आहे. इथून जिंकाल तर पुढे टॉप 3 मध्ये जाण्याचे चान्सेस किंवा आपला प्रवास सुखकर होईल. शेवटच्या षटकामध्ये प्रवीण भोईर असेल समोर. बॉलिंग ट्रॅकवर असेल दिनेश पाटील. शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून. यावेळेला बॉलर तयार. पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते का. यस सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल 22 धावा. गोलंदाजाने मात्र आज कंबर कसली आहे. शुभमच्या गोलंदाजीवर शुभम नंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना सुधीर कोळीनं केलेली गोलंदाजी ज्यामध्ये फक्त 13 धावा गेल्या. त्यानंतर मात्र आत्तापर्यंत सगळे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. झेल पकडण्याचा प्रयत्न. सिंगल रन. वैतागतोय गोलंदाज. वाटत होतं गोलंदाजाला अर्थातच दिनेश पाटीलला की हा झेल पकडायला हवा होता कारण चांगला खेळाडू बाद झाला असता. अजून मात्र आशा उंचावल्या असत्या कमी धावांसाठी
परंतु सिंगल रन आली आणि अशा रीतीने प्रवीण भोईरला स्ट्राईक मिळाली. दिनेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. सर बॅटनं खेळला, ब्लॅक स्क्रीन जवळ जाणार, सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. यासाठीच अट्टहास करत होता गोलंदाज, जेणेकरून प्रवीण भोईर नॉन स्ट्राईक एंडला राहिला असता. कधी काही गोष्टी घडत असतात त्या यासाठी कदाचित आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना दिनेश पाटील चिडला होता. त्याचं कारण होतं की जास्ती वेळ जर प्रवीण भोईर नॉनस्ट्राईक एंडला राहिला तर येणाऱ्या धावा सुद्धा थांबवता येतील. यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि इथून मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय रनआउटच्या स्वरूपात. इथून मात्र प्रवीण भोईर ज्या मनसुब्यानं दुसरी धाव धावलेली तो मनसुबा मात्र पूर्ण झाला नाही. विकेट टाकून मैदानाच्या बाहेर. गादाडे इनॅट नंबर 7 वर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगले प्रयत्न दिनेश पाटीलच्या प्रयत्नांना यश आलं. एक मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. आता थोडीशी परिस्थिती हतबल आहे मी म्हणेन श्रीदत्त भातन संघाची, कारण आघाडीचे सगळे बॅट्समन आऊट झालेले आहेत. अगदी संघ कोसळताना पाहायला मिळतोय. आता जास्तीत जास्त धावा या दोन खेळाडूंना, खास करून संदेशचा जर विचार केला त्याच्याकडे आहे मोठे मोठे फटके मारण्याची ताकद. तर कदाचित शेवटच्या काही बॉलमध्ये आपल्याला मोठे फटके पाहायला मिळेल तर कदाचित समाधानकारक फायटिंग स्कोर उभा करण्यामध्ये यश येऊ शकतो टीम भातानला. ओ द विकेट ना पुन्हा एकदा बॉलर तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न, इथून मात्र धाव ठोकलेली आहे नॉन स्ट्राईक यांच्या बॅट्समननं. नकार दिला. शेवटचा बॉल, आय थिंक शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या सत्रातला. धावा आपण धावपळकावर पाहिल्या 30 धावा आहेत. शेवटच्या बॉलवर किती धावा येणार की विकेट जाणार? 24 बॉलमध्ये आम्ही नक्कीच तो इतिहास या शेवटच्या बॉल नंतर आपण सांगूयात. शॉर्ट पिच बॉल होता, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि या सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल 1 न पुढे सरकते. 31 धावा आहेत धावपळकावर जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि 32 धावांची गरज. चला लगेच मैदानामध्ये भातान टीम दाखल व्हा. कानपोली टीमचा कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे, कारण यानंतरची मॅच लगेच यामध्ये जिंकणाऱ्या संघाबरोबर आपली होणार आहे. अंपायर चला आता आपल्या हातामध्ये सगळं, जेवढी फास्ट मॅच आपल्याला उरकता येईल तेवढी फास्ट मॅच घ्यायची आहे, कारण अंधार पुढच्या मॅचला होणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. चला ट्रॉम्बे टीम आपणही मैदानामध्ये लगेच 2 आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला आघाडीचे 2 बॅट्समन लगेच पाठवा मैदानामध्ये. एवढी घाई यासाठी केली जाते की एक मॅच आहे अजून, लक्षात घ्या. आणि कमीत कमी ओव्हरची जरी खेळवली तरी ती सुद्धा कशी पूर्ण होणार याकडे म्हणजे आता तो मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर ट्रॉम्बे संघ चला 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. पंच आपणही दक्षता घ्या आणि भातान संघ आपण लगेच फिल्डिंग लावा.
शुभम पाटिल, चेतन कोहली, ये आरंभिक दो बल्लेबाज। जीतने के लिए 32 रनों की जरूरत है और इस 32 रनों को किस तरह से अंजाम देते ये देखना होगा। प्रवीण भोईर यहाँ पे गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। हमारे भाई यहाँ पे राकेश डगले ये भी इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, तो उनका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। कुंडेवाहल का ये आउटी मैदान जहाँ पे आदर्श सरपंच उप सरपंच ट्रॉफी चल रही है। 1 लाख रुपए फर्स्ट प्राइज है और आज का दूसरा दिन। ये देखिएगा नए गेंदबाज थोड़ा सा पैटर्न चेंज कर दिया है। जयेश भोईर गेंदबाजी करेंगे। आरंभिक दो बल्लेबाज शुभम पाटिल और चेतन कोहली मैदान के अंदर दाखिल है। अब देखना होगा, रन तो कम बनाने हैं, 32 रन इतनी बड़ी बात नहीं होगी, लेकिन देखा होगा छोटे टारगेट को किस तरह से हैंडल करते हैं गेंदबाज। चलो ज़्यादा वक्त मत लीजिएगा प्लीज़। यहाँ से मैं बार बार वही बात दोहरा रहा हूँ, यहाँ से ऑर्गेनाइजर हमें बता रहे, हम वही बात बता रहे, तो प्लीज़ ज़रा कॉपरेट कीजिएगा। जयेश भोईर गेंदबाज तैयार रहेंगे। इस बार शुभम पाटिल है स्ट्राइक में, चेतन कोहली। और ये पहली गेंद अच्छी गेंद डाली थी, ये दौड़ लगाई थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास और बहुत बहुत बड़ी रन यहाँ पे निकाली गई आरंभिक दो बल्लेबाजों द्वारा। बाल बाल बचे। नीलेश भोईर ने हिट जरूर किया था डेंजर एंड पर, तब तक बल्लेबाज पहुंच चुके थे। सिंगल रन के साथ शुरुआत हुई है टीम की। शुभम पाटिल इस बार स्ट्राइक में खेलेंगे। 31 रनों का पीछा करना है। अब देखना होगा आरंभिक ये दोनों बल्लेबाज राइट आर्म राउंड विकेट के साथ गेंदबाजी। जयेश ये मिस टाइमिंग स्ट्रोक, फॉलो थ्रो में कैच लेने की संभावना। जयेश ये सेकंड आइटम में इस कैच को लपक लिया। हालांकि थोड़ा सा विश्वास नहीं लग रहा था, हाथ से क्या छूटी थी, लेकिन ऐसे में अपने आप को संभाला और पहला विकेट डाउन यहां से ट्रॉम्बे कोहलीवाड़ा टीम का। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए नजर आएंगे। तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए जयेश भोईर। पहली गेंद के बाद दूसरी गेंद के ऊपर सफलता मिली थी जयेश भोईर को। इसी अंदाज से गेंदबाजी करनी पड़ेगी प्रणय, क्योंकि 32 रन रोकने हैं तो आपका हर एक गेंद आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है। हर एक गेंद कुछ ना कुछ फैसला लेकर आने वाली है, तो ऐसे में सोच समझकर सूझबूझकर गेंदबाजी करना यही आपके फायदे में रहेगा। नए बल्लेबाज अमित कोहली मैदान के अंदर दाखिल है। ओवर विकेट के साथ जयेश गेंदबाजी करेंगे। अमित को लेफ्ट हैंड बैट्समैन यहाँ पे खेलते हुए नजर आएंगे। इसके पहले मुकाबले में इस बंदे ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की थी। हर पल मौला खिलाड़ी है, जहाँ जिस अंदाज से खेला था वाकई तारीफ के काबिल। और ये देखिएगा, मैंने पहले ही कहा था ये बल्लेबाज जो है बिल्कुल काल है गेंदबाजों के लिए। क्या शानदार बल्लेबाज है, मिड विकेट के सर के ऊपर से नाइस शॉट, 6 रन। टीम और हार की हार और जीत के बीच में कोई दीवार खड़ी है तो उसका नाम है अमित कोहली। इस बल्लेबाज को रोकना होगा। पटकी हुई गेंद पॉइंट और कवर के बीच में इस गेंद को खेला है। गेंद नहीं रुकने वाली, बहुत ही गति के साथ गेंद बाउंड्री लाइन को क्रॉस करेगी। 4 रन बढ़ता हुआ टोटल 4 रनों के साथ रनों की संख्या में हुआ इजाफा 11 रन। बिल्कुल पहले इनिंग की कॉपी की है इस बार। पहले ही शुरुआत भी पहले मुकाबले में भी छक्का और चौवे के साथ इस बंदे ने शुरुआत की थी। इस बार देखिएगा वही
पैतरा दोहराए, वही खेल दोहराया इस बल्लेबाज ने। 10 रन 2 गेंदों के ऊपर। सीधे बल्ले से प्रवीण भोईर वहां पे खड़े हैं, डायरेक्ट हिट करने का प्रयास। जानते हैं प्रवीण भोईर अभी रिस्क लेना है बस, क्योंकि रन कम बचाने हैं तो विकेटें लेनी बहुत इंपॉर्टेंट रहेगी। अब देखना होगा, एक तरफ चेतन कोहली है तो दूसरी तरफ अमित कोहली। टीम की टोटल की बात करें तो 11 रन बन चुके हैं अब तक। 4 ओवरों का मुकाबला है। पहली पावर प्ले की ओवर जयेश भोईर यहां पे बाहर की तरफ इस गेंद को डिलीवर किया था। सिंगल रन दो बनेगी, अंपायर का इशारा, वाइट बॉल। एक्स्ट्रा की 1 रन 2 रन बनेंगे, यानी कि टोटल की बात करें तो 13 रन है स्कोर कार्ड के ऊपर। बत्तीस रनों का पीछा करना है। अभी तक बल्लेबाजी करते हुए 13 रन बना चुकी है टीम शरद पाटिल 11 ट्रॉम्बे कोलीवाड़ा। ये कट करने का प्रयास, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी, अच्छी कोशिश थी यहाँ पे। नीलेश भोईर कह रहा है कि भाई मेरे तरफ भी देखो, मैं भी इधर खड़ा हूँ, शायद इधर अगर हिट करते नहीं, लेकिन चाहते हैं फील्डर कि अमित कोहली की विकेट मिले, तो ऐसा नहीं होता। जो हाथ में आया उसे लेना चाहिए। शायद नीलेश भोईर के पास अगर गेंद को फेंका होता तो शायद कुछ ना कुछ अलग देखने को मिल सकता था, लेकिन मिली सिंगल रन। टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो 14 रन। अब 12 गेंदों के ऊपर 18 गेंदों के ऊपर अगर देखा जाए तो रनों की जरूरत है इस वक्त 18। 6.00 के औसत से प्रति ओवर रन संख्या बनानी है। क्या जल्दी मुकाबला समाप्त करेंगे या लास्ट गेंद तक इस मुकाबले को खींचेंगे गेंदबाज, ये देखना होगा। नए गेंदबाज के साथ चलेंगे प्रवीण भोईर, गेंदबाजी करेंगे प्रवीण भोईर। सामने है बल्लेबाज इस वक्त चेतन कोहली। स्वीप चीट करना चाहते थे, यहां पे देखिएगा ब्लॉक होल में डाली हुई गेंद, डंडीगुल। यह दूसरा विकेट यहां से ट्रॉम्बे टीम का मैदान के बाहर। ग्यारह गेंदें अंतिम बची है और जीतने के लिए माफ कीजिएगा 18 गेंद बची है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है इस वक्त। 18 गेंदों के ऊपर 17 रनों की जरूरत है। अब देखा होगा नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए। टीम की टोटल रन संख्या अगर देखी जाए तो अब रन संख्या की बात करें तो रन संख्या बन चुकी है यहां पे 14 रन। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली यहां पे देखिएगा, सागर भोईर को थोड़ा सा पीछे हटाया है। प्रवीण भोईर काफी अच्छी शुरुआत करते हुए। दिनेश पाटिल नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। शाम के 5:34 हो चुके हैं, प्लीज जरा जल्दी कीजिएगा। प्रवीण भोईर तैयार है ओवर द विकेट के साथ। इस बार देखिएगा बढ़िया स्ट्रोक लगाने की कोशिश नाकामयाब हुआ, सिंगल रन नहीं रोक पाए और इस 1 रन के साथ टीम के टोटल में फिर एक बार मूवमेंट देखने को मिली। 15 रन बन चुके हैं। अब गेंदें बची है 16 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। चलो जज्बाती कीजिएगा, 16 गेंदें 17 रनों की जरूरत है। सोलह गेंदें 17 रनों की जरूरत है। गेंदबाज प्रवीण भोईर को देखेंगे, दूसरे नंबर की गेंदबाजी करते हुए श्रीदत्त भातान टीम की तरफ से। उड़ाकर खेला इस गेंद को मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी मौजूद और एक विकेट यहां से जाता हुआ नजर आएगा। प्रवीण भोईर की कामयाब ओवर शायद इस मुकाबले में कुछ और पिक्चर दिखाएगी क्या, इस इंतजार में तमाम भातान टीम के यहां पे सपोर्टर्स।
15 गेंदे 17 रनों की जरूरत। देखिएगा टाइम हुआ है 17:36। वक्त बहुत कम है, इसलिए बार बार वही बात मत कहने को लगाइएगा प्लीज। ट्रॉम्बे टीम भी कॉपरेट कीजिएगा, भातान टीम कोई गलती नहीं करेगा और अंपायर सख्त वार्निंग दीजिएगा हर एक प्लेयर को कि टाइम वेस्ट मत कीजिएगा। अब गेंदे बची है 15 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। प्रवीण भोईर गेंदबाजी करते हुए, फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे। लेफ्ट हैंड बैट्समैन इस बार स्ट्राइक में खेलते हुए नजर आएंगे। सिंगल रन आएगी, सिंगल रन के साथ टीम के टोटल में हुआ इजाफा। रन संख्या बन चुकी है 16। अगर देखा जाएगा तो 16 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी शुरुआत तो गेंदबाजी की है प्रवीण भोईर ने, घुमाकर खेल दिया। इस बार फाइन लेग बाउंड्री लाइन को क्रॉस करेगी, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन को चीरते हुए। नंबर आएंगे 4। चार रनों के साथ रनों की बात करें तो 20 रन। अब 13 गेंदों के ऊपर 12 रनों की जरूरत है। ऐसा लग रहा था ये मुकाबला जल्दी खत्म हो जाएगा, लेकिन ये मुकाबला भी जा रहा है अंतिम गेंद तक। छोटा सा टारगेट था 4 ओवरों का मुकाबले में, लेकिन ये गेंदबाजी बहुत ताकतवर होती हुई नजर आएगी। इस बार देखिएगा सामने की तरफ खेला, ऑन साइड में वहां पे खिलाड़ी और मिसफील्ड यहां से हुई। 4 रन आएंगे और ये थोड़ा सा परेशानी की बात रहेगी टीम भातान टीम के लिए। ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम के टोटल की बात करें तो रन बनेंगे 24। 12 अंतिम गेंदे और जीतने के लिए मात्र 8 रनों की जरूरत। यहाँ पे हम देखेंगे अब 12 गेंदों के ऊपर 8 रनों की जरूरत है। नए गेंदबाज को किसे इस्तेमाल किया जाएगा? 2 बल्लेबाज हम देखेंगे, दिनेश पाटिल और जतिन कोहली। ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर है। नए गेंदबाज को यहां पे इस्तेमाल किया जाएगा। अलंकार भोईर तीसरे नंबर के गेंदबाज। अभी भी एक मैच है। तीसरे नंबर के गेंदबाज यहां पे अलंकार भोईर गेंदबाजी करते हुए। सामने है बल्लेबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज यहां पे हमें देखने को मिलेंगे जतिन कोहली। गेंदबाज दूर वाली छोर से तैयार, बाहर की तरफ गेंद को डाला, बहुत ज्यादा बाहर, अवे द बॉडी, वाइट बॉल। एक्स्ट्रा की 1 रन। 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है। रन संख्या अगर देखे जाए तो रन संख्या बन चुकी है 25। 12 गेंदे, अब 7 रनों की जरूरत है। 12 गेंदे 7 रन। क्या होगा इस मुकाबले का अंजाम? अलंकार भोईर गेंदबाजी कर रहा है। ये बढ़िया गेंद, ये फिर एक बार वापसी की गेंदबाज ने। मुकाबले में अंतिम गेंद तक मुकाबले में कुछ ना कुछ रोमांच बना रहेगा। कोई रन नहीं आएगी। अब 11 अंतिम गेंदें बची है, 7 रनों की जरूरत है। यह मुकाबला बहुत पेचीदा नजर होता हुआ आ रहा है, क्योंकि 32 रनों का पीछा करना था। मुकाबले में बहुत कुछ उतार चढ़ाव देखने को मिले। ये विकेट जाने की संभावना है। नीलेश भोईर गेंद के नीचे आएंगे। फिर एक बार मुकाबले ने करवट बदली है, क्योंकि अब 10 गेंदें अंतिम बची है। 7 रनों की जरूरत। विकेटें जा चुकी है, अभी तक 4 विकेटें जा चुकी है टीम ट्रॉम्बे की। बल्लेबाज हेमंत पाटिल मैदान के अंदर दाखिल होते हुए। 10 गेंदें हैं, जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। मुकाबला लास्ट तक यहां पे खींची जा रही है टीम श्री दत्त भातान टीम। अलंकार भोईर अच्छी गेंदबाजी करते हुए मुकाबले को छोड़ना नहीं चाहते। सूरज दादा बिल्कुल छुप चुके हैं पहाड़ के पीछे और पूरी तरह से अंधेरा छा चुका है औटी मैदान कुंडेवाल के ऊपर। और द विकेट के साथ फिर एक बार अलंकार भोईर तैयार होंगे। शॉट ऑफ लेन, ये देखिएगा वहां पे खिलाड़ी मौजूद रहेंगे। सागर भोईर, सिंगल रन बनेगी। दूसरी की कोशिश, रन आउट का खतरा हो सकता है और यहां पे अपील अंपायर के पास तीसरे अंपायर की मांग की अंपायर ने, टीवी अंपायर।
टीवी अंपायर चेक करके बताएंगे क्या यहाँ पे डिसीजन रहेगा विकेट के लिए। सॉफ्ट डिसीजन क्या है अंपायर? अंपायर रिव्यू है। हेलो, यस नॉट आउट है। तो चलो यहाँ से मिलेंगे 2 रन। टीम की टोटल 2 से आगे जाते हुए रन संख्या बन चुकी है यहाँ पे 27 रन। अब 9 गेंदें अंतिम बची है, 5 रनों की जरूरत है। काफी अच्छी कोशिश यहाँ पे देखने को मिली। 9 गेंदें बची है, अब जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। गेंदबाज की बात करेंगे, अलंकार भोईर गेंदबाजी कर रहा है, जो कि कुंडीवाल विलेज एंड की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे। रनों को बचाने की कोशिश यहाँ पे दिलो जान से की जा रही है भातान टीम की तरफ से। अपील हुई थी अंपायर के पास, ये विकेट और एक विकेट यहाँ से जाते हुए टीम ट्रॉम्बे कोलीवाड़ा की। किएगा अंतिम गेंद तक जाता हुआ 8 गेंदें बची है, अंतिम 5 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त मुकाबला यहाँ पे। एक तरफ भातान टीम है, दूसरी तरफ ट्रॉम्बे टीम। 2 टीमें एक दूसरे के साथ खेलते हुए मुकाबला नहीं छोड़ना चाहती। हालांकि 32 रनों की जरूरत थी। लग रहा था प्रणय कि यह मुकाबला जल्द से जल्द खत्म होगा, लेकिन ऐसा हुआ नहीं। 8 गेंदें और 5 रनों की जरूरत है। चलो जल्द से जल्द मुकाबला शुरू किया जाए। 8 गेंदें और 5 रन, एक तरफ भातान टीम तो दूसरी तरफ ट्रॉम्बे टीम। गेंदबाज फिर एक बार अलंकार भोईर गेंदबाजी करेंगे, सामने नए बल्लेबाज के साथ, राइट साइड बैट्समैन ओवर द विकेट के साथ। ये देखिएगा लॉन्ग द कार्पेट, यहाँ पे रनअप का खतरा हो सकता है। अपील हुई थी अंपायर के पास और ये बिल्कुल सेफ है विकेट। यहाँ से कोई रन नहीं मिलेगी, डॉट बॉल। अब अंतिम 7 गेंदें 5 रनों की जरूरत है। क्या होगा इस मुकाबले का अंजाम? क्या फाइट की है, कमाल की फाइट है भातान टीम की। 7 गेंदें 5 रन। अलंकार भोईर ने अभी तक क्या लाजवाब गेंदबाजी की है, मुकाबले को जीवित रखने का काम किया। हल्के हाथों से इस गेंद को कट किया था। शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी वहां पे मौजूद है, दूसरी रन के लिए दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने और यहां से 2 रन कंप्लीट। इसी के साथ रनों की गति को अगर देखा जाए तो बढ़ती हुई गति यहाँ पे देखने को मिली। टीम टोटल 28 रन, यहाँ पे अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। चलो गेंदबाज तुरंत गेंदबाजी का यहाँ पे फैसला करे, गेंदबाजी के ऊपर अमल करे, क्योंकि अंतिम 6 गेंदे 3 रनों की जरूरत है। काफी अच्छी फाइट यहाँ पे दोनों टीमों के बीच में। एक तरफ कानपुली टीम के यहाँ पे कप्तान आ चुके हैं, जिसमें से जो जीतेगा उसके बनाम ये मुकाबला होगा मैदान के अंदर। चलो मैं फिर एक बार यहाँ से अब आयोजन करता हूँ से वार्निंग करना चाहता हूँ कि प्लीज टाइम पास मत कीजिएगा।
6 गेंदें बची है, 3 रनों की जरूरत है। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। संदेश भोईर, संदेश भोईर राइट हैंड बैट्समैन यहां पे देखा जाएगा। संदेश भोईर तैयार रहेंगे। माफ कीजिएगा, गेंदबाज यहां पे देखा जाएगा तो संदेश भोईर, और सामने है बल्लेबाज ट्रॉम्बे टीम का दिनेश पाटिल। संदेश ये पहली गेंदबाजी करते हुए मात्र 3 रन बचाने ओवर में, कमर कसनी होगी, हल्के हाथों से स्टीयर किया था गेंद को। सिंगल रन आएंगे, सिंगल ही लेंगे। अब 2 रनों की जरूरत है। कुछ भी हो लेकिन कमाल की गेंदबाजी, कमाल की फाइट है भातान टीम की, क्योंकि 32 रन बनाते हुए पसीना छोड़ा है टीम ट्रॉम्बे को। अंतिम गेंद तक मुकाबला खींच कर लेके जाने की ताकत रखी है गेंदबाजों ने। अंतिम गेंदें बची है 5 और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। 5 गेंदें 2 रन। संदेश गेंदबाजी के लिए तैयार। संदेश भोईर, अगली गेंद उड़ाकर खेल दिया और इसी के साथ मेरे ख्याल से ये गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार और जीते यहां से टीम ट्रॉम्बे। चलो टॉस किया जाएगा कानपुली बनाम ट्रॉम्बे के बीच में।